गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी 2 दिवसांपूर्वी आमदार सतेज पाटील आमच्यापासून दूर नाहीत असं वक्तव्य केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना आमदार सतेज पाटील यांनी महायुतीच्या घटक पक्षातील आमदार शिवाजी पाटील यांनी व्यक्त केलेली खदखद चुकीची नसल्याचं सांगितलं. महायुतीनं त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे असं सांगून आमदार पाटील यांनी गोकुळ जिल्हा बँक, विधान परिषद निवडणूक, कॉकरोच पार्टी आंदोलन आणि राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी महायुतीवर अप्रत्यक्षरित्या टीका करत आमदार शिवाजी पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्याची गरज असल्याचं म्हटलंय. चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज या तालुक्यांचा गोकुळच्या दूध संकलनात सिंहाचा वाटा असून त्या भागाला नेतृत्व मिळावं ही भूमिका चुकीची नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नाही, मी गेले 3 महिने सांगत आलोय, शिवाजी पाटलांनी जी भूमिका मांडलेली आहे त्यांना बोलवून घ्या, त्यांच्याशी चर्चा करा. महायुतीतले ते एक घटक आहेत, त्यांच्याशी संवाद साधा आणि त्यांच्या मनात जे गोकुळबद्दल गैरसमज आहेत ते काढावेत. हा प्रयत्न दुर्दैवानं महायुतीतून झालेला नाही. आता ते काय भूमिका मांडतायत? चंदगड, आजरा, गडहिंग्लज बरोबर आहे, कारण की म्हैशीचं दूध आमच्या गोकुळमध्ये चंदगडमधून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येतं. सिंहाचा वाटा या दूध कलेक्शनमध्ये या 3 तालुक्याचा आहे. आम्ही ज्यावेळी मागच्या वेळी पॅनल त्या ठिकाणी केलं त्यावेळी अंतर्गत कलहामुळं राजेश पाटलांच्या सौभाग्यवती असतील, त्यांचे चौगले म्हणून दुसरे उमेदवार असतील किंवा विद्याधर गुरबे असतील, हे तिन्ही उमेदवारांचा पराभव झाला. माई रेडेकर मामी या एकट्याच निवडून आल्या आणि म्हणून त्या भागातून नेतृत्व असलं पाहिजे ही भूमिका ते त्या ठिकाणी मांडतात. मला वाटते काय चुकीचं असं मला वाटत नाही. राजर्षी शाहू समविचारी आघाडी गोकुळची निवडणूक लढवणार असल्याचं सांगतानाच अपात्र ठरवलेल्या 427 दूध संस्थांना न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्यानंतर सरकारनं पात्र केल्याचा दावा त्यांनी केलाय. उर्वरित पात्र संस्थांनाही मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. की 10 वर्षापूर्वी निवडणूक लढलो त्यावेळी संजय बाबा घाडगे आणि चंद्रकांत बोंद्रे हे 2 उमेदवार माझे निवडून आले होते. घाडगेंची उमेदवारी ही शेवटच्या दिवशी फायनल झाली होती, तिथं रद्द झाल्यानंतर. त्यामुळं ह्या पॅनेलची रचना करत असताना जे घटक किंवा ज्या गोष्टी घडतील त्याच्यावर आमचं लक्ष असेल आणि अजून वेळ आहे. आता मुळात ज्या कायदेशीर संस्था आहेत, दूध संस्था, त्या 427 बद्दल आम्ही कोर्टात जाणार म्हणलं ताबडतोब सरकारनं 270 पात्र केल्या. मग तुम्ही अपात्र का केल्या होत्या? राजकीय दबावपुरी केल्या होत्या का? फक्त माझं वक्तव्य की मी कोर्टात जाणार म्हणल्यावर रात्रीत आदेश फिरतो आणि रात्रीत 270 पात्र होतात आणि तशाच या 1100 संस्था देखील पात्र झाल्या पाहिजेत. मताचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे, ही माझी भूमिका प्रामुख्याने याच्या पाठीमागची. आमदार शिवाजी पाटील यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत व्यक्त केलेल्या नाराजीवर बोलताना त्यांची खदखद चुकीची नसून त्यांना निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेतलं पाहिजे असं मत आमदार पाटील यांनी व्यक्त केलं. नाही, मला बरोबर आहे. मी मगाशी म्हणलं त्यांची खदखद काही चुकीची असं म्हणता येणार नाही. ते महायुतीचे आहेत, सातत्यानं सांगतात की महायुतीचं आहे, मी देवेंद्र फडणवीसांच्या पुढे जाणार नाही हे सांगत असताना त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. साधारणपणे सगळ्यांशी चर्चा करत असताना घ्यावं, त्यांची अपेक्षा असणारच. आणि कोल्हापूर जिल्ह्याचा निर्णय होत असताना कोल्हापुरातले माणसं असणं हे म्हणणं त्यांचं काही चुकीचं असं मला वाटत नाही. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आमदार सतेज पाटील यांनी आपण नेहमीच दूध उत्पादकांच्या बाजूनं उभं राहिलो आहोत असं सांगितलं. गोकुळचे कोट्यवधी रुपये वाचवून दूध दरवाढ दिल्यानं महायुतीला दूध उत्पादकांची अधिक धास्ती असल्याचा टोला त्यांनी लगावला. नाही, धास्ती नाही. माझी भूमिका ही दूध उत्पादकाच्या बाजूची आहे. मी नेहमीच ज्यावेळी 10 वर्ष ही गोकुळची निवडणूक मी लढवतोय, एक विचारानं निवडणूक लढवतोय की कार्यकर्त्याला तिथं संचालक म्हणून संधी देत असताना जो दूध उत्पादक 5.5 लाख या जिल्ह्यातला आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे. आम्ही कोट्यावधी रुपये गोकुळचे मागच्या 5 वर्षामध्ये वाचवलेले आहेत. 12 ते 14 रुपयाचा दर जास्त दिलेला आहे आणि म्हणून दूध उत्पादकांची धास्ती त्यांना आहे, माझ्या धास्तीपेक्षा दूध उत्पादकांची धास्ती. जिल्हा बँक आणि वारणा संघाबाबत बोलताना त्यांनी आमदार शिवाजी पाटील आणि प्रकाश बेलवाडे यांना विश्वासात घेऊन त्यांच्या शंकांचं निरसन करावं असं आवाहन केलं.
महायुती हिमालयासारखी असेल तर आम्ही सह्याद्री आहोत असं म्हणत त्यांनी राजकारण बाजूला ठेवून गोकुळ टिकवण्याची भूमिका मांडली. नाही, मी वैयक्तिक कोणावर बोलणार नाही, कारण की शेवटी जिल्हा बँक ही जिल्ह्याची बँक आहे. वारणा वैयक्तिक त्यांचा त्या ठिकाणी संघ आहे, त्यामुळे त्याच्यावर मी बोलणं संयुक्तिक ठरणार नाही. परंतु जिल्हा बँकेत सुद्धा त्यांनी लक्ष घालण्यापूर्वी त्यांना बोलवून घेतलं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. त्यांच्या मनात प्रकाश बेलवडे किंवा शिवाजी पाटलांच्या मनात काही शंका असतील तर त्याची उत्तरं त्या ठिकाणी दिली पाहिजेत, समाधान केलं पाहिजे. शेवटी सहकार काय आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणाऱ्याला सहकार म्हणतात. त्यामुळे त्यांना विश्वासात घ्यावं अशी आमची महायुतीला विनंती आहे, कारण की महायुती आहे ती, म्हणजे हिमालयासारखी महायुती आहे. आम्ही सह्याद्री. त्याच्यावर बोलले मी परवा, त्याच्यावर मागच्या वेळी पण बोलले की गोकुळचा ब्रँड टेकला पाहिजे, भूमिका आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळ दूध संघामध्ये महायुती 25 जागा जिंकून निकाल 25-0 होईल असा विश्वास पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला होता. यावर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी दूध उत्पादक ठरवतील, त्यानंतर त्यांना अंदाज येईल असा टोला लगावला. असं महानगरपालिकेला पण म्हणलं गेलं होतं की काँग्रेसचे 5-7 माणसं येतील, तब्बल 34 माणसं कोल्हापुरातल्या स्वाभिमानी जनतेनं निवडून दिलेले आहेत आणि हा निर्णय दूध उत्पादक घेणार आहेत की बाबा कुणाचे 25 निवडून आणायचे, कुणाचे किती निवडून आणायचे. आता हळूहळू लक्षात येईल लोकांच्या देखील की बाबा जे वक्तव्य करतायत त्यांनाही अंदाज येईल की उद्याच्या भविष्यकाळात काय घडणार आहे जिल्ह्यामध्ये. कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनावर बोलताना त्यांनी देशात लोकशाही असली तरी आंदोलनांवर मर्यादा आणण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका केली. तरुणाई आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त करत असल्याचं ते म्हणालेत. देशातल्या युवक आणि युवतींचा आक्रोश आहे, तो आक्रोश त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी रस्त्यावर लोक यायचे, परंतु आज सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म मिळालंय आणि त्या प्लॅटफॉर्ममधून आपल्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. याचा अर्थ किती अवस्था बिकट आहे युवक आणि युवतींची हे साधारणपणे यातून दिसून येतं. आर्थिक गुंतवणूक फसवणूक प्रकरणात फसलेल्या पोलिसांनी पुढे येऊन तक्रारी द्याव्यात असं आवाहन त्यांनी केलंय. तसंच विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर करून माघार घ्यायला लावल्याचा आरोपही त्यांनी केलाय. म्हणजे दबावाचं एक राजकारण, पोलीस बळाचा वापर आणि पैशाचा वापर या सगळ्याला बळी पाडायचं काम सत्ताधारी मंडळी या ठिकाणी करतायत. मला वाटतंय एक चुकीचा पायंडा या महाराज निकाल काही लागू दे ना, तुम्हाला काळजी काय होती एवढी. खतखत जी होती महायुतीतली ती कदाचित बाहेर पडली असती गुप्त मतदानातून. त्या धास्तीपोटी या निवडणुका दबावानं पोलीस बळाचा वापर करून किंबहुना पैशाचा आमिष दाखवून या माघारी घेतल्यात असं आमचं ठाम मत या ठिकाणी. राज्याभिषेक दिन आणि किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत बोलताना त्यांनी केवळ युनेस्कोच्या यादीत किल्ले समाविष्ट करून उपयोग नसल्याचं सांगितलं. गडकोट आणि मंदिरांच्या संवर्धनासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. आता रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे आहेत, त्यांनीच खतखत व्यक्त केली होती की रायगडवर सुद्धा काही गोष्टी या ठिकाणी घडताना दिसत नाहीत. मग किती वर्ष फक्त तुम्ही निवडणुकांपुरतं हे महायुतीचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करतात, बाकी त्यांच्या मूळ उद्देश या गडकिल्ल्यांसाठी नाही आहे. शक्तीपीठ रद्द करा आणि सगळे पैसे वळवा गडकिल्ल्यांसाठी. सगळे गडकिल्ले पुढच्या 5 वर्षात प्रत्येक किल्ल्याला 500-500 हजार कोटी रुपये द्या आणि 50,000 कोटी रुपये गड किल्ल्यांसाठी द्या आणि राहिलेले 50,000 कोटी रुपये ह्या सगळी जी देवस्थान आहेत त्यांना 2-2, 3-3 हजार कोटी रुपये द्या. म्हणजे मग कळेल की भावनांची खरी काय. गोकुळ निवडणुकीला अवघे 2 महिने शिल्लक असताना आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलेल्या भूमिकेमुळं जिल्ह्यातील राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना उधाण आले. विशेषतः आमदार शिवाजी पाटील यांना विश्वासात घेण्याच्या त्यांच्या भूमिकेकडं आता महायुतीतील नेते कसे पाहतात याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.